हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर आता इथे ही जी सखी आहे ना, तिच्या आईबद्दल आणि त्या मनस्विनीबद्दल काही पुरावे शोधत असते, जेणेकरून तिला हे सिद्ध करता येईल की माझी आई ही मनस्विनी नाही तर तेजस्विनी आहे आणि तेजस्विनी दुसरीच आहे, जी की ही मनस्विनी तेजस्विनी म्हणून फिरत आहे. पण लवकरच हिला हे सत्य सगळ्या जगासमोर आणायचं असतं आणि म्हणूनच आता इथे सखीने पुरावे शोधायला घेतले आहे. तर आता सखी जी आहे ती तिच्या काका आणि काकूंना म्हणत असते की एकदा तुम्ही आठवायचा प्रयत्न करा की माझा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला. तर त्यावेळी आता इथे ती गौतमला, परशू काकाला आणि मीनाक्षी काकूला विचारू लागते की काका प्लीज आठवा ना, काहीतरी प्रयत्न करा जेणेकरून कळेल की माझा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला होता. तर आता ती त्या सगळ्याचा विचार करत असते. तर तेवढ्यातच आता इकडे हा जो गौतम आहे तो बोलू लागतो की सखी आय एम सॉरी, खरं तर ना तुझा जन्म झाला होता त्यावेळी आम्हीच इथे नव्हतो, आम्ही गावी गेलो होतो. तर त्यावेळी आता इथे ही जी काका आणि काकू आहेत त्यांचं बोलणं ऐकत असतात आणि इकडे कबीर जो आहे तो बोलतो की हो, काहीतरी मार्ग निघेल, थांबा थोडा आपण आठवण्याचा प्रयत्न करूया. तर आता सखी पुन्हा एकदा परशुराम काकाला आणि इथे मीनाक्षीला बोलू लागते की काका आणि काकू, आता फक्त तुम्हीच एक मार्ग आहात. प्लीज तुम्ही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला कळेल की माझा जन्म कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाला होता आणि मग आपल्याला ती फाईल मिळून जाईल. तर तेवढ्यातच आता इथे ही जी सखी आहे ना, ती खूप विचार करते आणि विचार केल्यानंतर तिला एक गोष्ट आठवते. ती गौतम काकाला आणि कबीरला बोलू लागते की बाबांना ना एक नाद होता, म्हणजे कुठल्याही ठिकाणी ते माझे सारखे फोटोज काढायचे. मला असं वाटतं की बहुतेक कदाचित मी जन्मल्यानंतरही त्यांनी माझा फोटो काढला असेल. तर त्यावेळी आता इथे हा कबीर जो आहे तो सखीला विचारू लागतो, हे बघ तुझा फोटो काढण्यात आणि आपल्याला त्या दवाखान्याचा ॲड्रेस मिळण्यात मला काही कळत नाही, तुला नक्की काय म्हणायचं आहे. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलू लागते की हे बघ कबीर, मला असं वाटतं की त्या फोटोमध्ये हॉस्पिटलचं काहीतरी आपल्याला मिळेल. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की मग कुठे आहेत ते फोटो, तुला माहिती आहे का? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की हो, मला माहिती आहे ते फोटो कुठे आहेत ते. तर आता इथे सखी जी आहे ती आता फोटो शोधणार आहे. इकडे ही मनस्विनी स्वतःच्या रूममध्ये चकरा मारत असते. तिला तिची गन देखील मिळत नाहीये, म्हणून ती आता तिची गन शोधत असते. तर त्यावेळी ती बोलू लागते की माझी गन तर इथेच होती, मग कुठे गेली असेल. तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की नक्कीच या नंदा मावशीने ती गन घेतली असावी. तर आता इथे ती जी सरकार आहे ती नंदा मावशीच्या रूममध्ये येते. आल्यानंतर ती तिचं गाठोडं चेक करू लागते की त्याच्यामध्ये तिची गन आहे की नाही. तर त्यावेळी आता इथे तिच्या गाठोड्यामध्ये तिची गन मिळती तिला आणि त्यावेळी आता ती बोलते की नंदा मावशी, मला माहीत आहे की तू नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवते आहेस आणि आज ही गन देखील माझी लपवून ठेवली आहेस. तर आता यामागचं कारण मला शोधून काढायलाच हवं. असं म्हणत आता इथे तिने ती गन पुन्हा त्या गाठोड्यामध्ये ठेवून दिलेली आहे आणि पुन्हा रूमच्या बाहेर गेलेली आहे. तेवढ्यात ही नंदा जी आहे ती अंघोळ वगैरे करून बाहेर येते आणि आल्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती तिला विचारू लागते की तू माझी गन पाहिली आहेस का कुठे. तर त्यावेळी आता ही जी नंदा मावशी आहे ती तिला बोलू लागते की नाही ग, मी नाही पाहिली आहे तुझी गन. तर त्यावेळी आता इथे ही जी सरकार आहे ती बोलू लागते की हे बघ, नीट आठवण सांग, तुला आठवते का तू कुठे पाहिली आहे का, म्हणजे मी कुठे ठेवताना. तर त्यावेळी आता ती मावशी जी आहे ती बोलते की नाही नाही, मी तुझी गन पाहिलीच नाही आहे. तर आता इथे सरकार जे आहे ते बोलते की ठीक आहे, पण जेव्हा तुला आठवेल ना की मी गन कुठे ठेवली आहे तर मला नक्की सांगण्यासाठी माझ्याकडे ये. तर त्यावेळी आता इथे नंदा मावशी जी आहे ती बोलते की ठीक आहे. असं म्हटल्यानंतर आता ही सरकार जी आहे ती तिच्या रूममधून बाहेर पडते. एकदा का ही सरकार रूमच्या बाहेर जाते तर त्यावेळी आता ही जी नंदामावशी आहे ती लगेचच तिचं गाठोडं पाहू लागते की त्यामध्ये ती गन आहे की नाही. तर त्यावेळी आता ही जी मनस्विनी आहे ती दरवाजातून उभी राहून तिला पाहत असते की ही नक्की काय करते आहे. तेवढ्यातच आता ही लगेचच त्या गाठोड्याकडे जाते आणि त्या गाठोड्यामधून ती गन काढू लागते.
आणि इकडे या मनस्विनीने पाहिलं आहे की या नंदा मावशीकडेच तिची गण आहे आणि ही खोटं बोलत आहे. नक्की हिच्या डोक्यात चाललंय तरी काय, असा विचार आता इथे ही मनस्विनी करत असते. पण तुला मी सोडणार नाही. तुझा काही प्लॅन असला तरीही मी तो उधळून लावेल, असेही नंदा मावशीला मनस्विनी म्हणत असते. तर त्याच नंतर आता इकडे ह्या नंदा मावशीने पुन्हा एकदा ती गण त्या गाठोड्यामध्ये ठेवून दिलेली आहे आणि नंदा मावशी देखील त्या गणकडे पाहत राहिली होती. तर आता इकडे सखी जी आहे ती फोनवरती अजूनही त्या फोटोंबद्दल बोलत होती आणि त्यावेळी काका आणि काकू बोलतात की सखी, एक काम कर ना, तू ते फोटो शोधायला घे आणि आपल्याला लवकरात लवकर कळेल की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते रिपोर्ट शोधावे. तर आता इथे सखी जी आहे ती खूप इमोशनल होते, कारण आता सखीला माहिती असतं की आपल्याला काहीही करून हे रिपोर्ट शोधावे लागतील, नाही तर मनस्विनीला कधीच आपण तिचा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकणार नाही. तर आता इकडे ही जी मनस्विनी आहे ती खाली आलेली असते आणि ती पाहते की मीनाक्षी आणि परशू जो आहे ते दोघेही जण सोबत काम करत असतात, साफसफाई करत असतात. तर त्यावेळी आता ही जी सरकार आहे ना ती बोलू लागते की काम करताय की फक्त इथे काम करण्याचं नाटक करत आहात. तर त्यावेळी आता इथे ही जी मीनाक्षी आहे ती गप्प मान खाली घालून तिचं बोलणं ऐकत असते. आणि आता ज्यावेळी मीनाक्षीला ती सरकार येताना दिसली होती त्यावेळेस तिने तिचे कानातले इयरफोन काढले होते आणि इकडे ह्या परशूच्या कानाला तसाच इयरफोन होता. तर आता इथे सगळ्यांना ऐकायला जावं की सरकार इथे आली आहे, ते ऐकण्यासाठीच परशूने त्यांच्या कानामध्ये तो इयरफोन ठेवला होता. तर त्यावेळी आता इथे सगळेजण शांत बसलेले असतात. कबीर, सखी आणि गौतम हे सगळेजण बोलता बोलता शांत बसलेले आहेत, कारण सरकारला त्यांचा प्लॅन समजू नये म्हणून. तर त्याचनंतर आता इथे ही जी सखी आहे ती बोलते की काका आणि काकू ती गेली का. तर त्यावेळी आता इथे ती सरकार जी आहे ती गेलेली असते आणि त्याचनंतर आता इथे सखी बोलते की चला आत्ता आपल्याला फोटो शोधायला हवेत, असं म्हणत आता सखीने ठरवलं आहे की काहीही करून तिचा जन्म कुठे झाला आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे हे शोधून काढावंच लागेल, असं म्हणत ती कपाटाकडे गेलेली आहे आणि कपाटामध्ये तो जुना अल्बम शोधत असते. तर त्याचनंतर आता इथे हे दोघेही जण काम करता करता सगळं काही ऐकत असतात आणि त्यांनाही खूप उत्सुकता लागलेली असते. एकदा की जर तो फोटो मिळाला तर सगळं काही सोपं होऊन जाईल, असं त्या दोघांनाही वाटत असतं. तर आता इथे कबीर आणि सखी दोघेही जण अल्बम पाहत असतात. त्या अल्बममध्ये खूप सारे फोटो होते आणि त्या फोटोमध्ये एक फोटो गौतमला असा सापडला जो की तो हॉस्पिटलमधला होता आणि तिथे पाहून तर असंच वाटत आहे की तेजस्विनीच्या हातात सखी आहे. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो बोलतो की सखी, हे बघ हा फोटो आहे हॉस्पिटलमधला. तर त्यावेळी आता सखी बोलते की हो काका, हाच तो फोटो आहे हॉस्पिटलमधला. तर आता इथे काका आणि काकू खूप खुश होतात की सखीला हॉस्पिटलमधला फोटो सापडला. तर त्याचनंतर आता इथे सखी जी आहे ती तो फोटो खूप निरखून पाहू लागते आणि त्या फोटोमध्ये कुठे हॉस्पिटलचं नाव वगैरे दिसतं आहे का तेही पाहू लागते. कबीर देखील तो फोटो हातात घेऊन पाहू लागतो आणि त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो हॉस्पिटलचं काही निशाण वगैरे दिसतं का ते पाहत असतो. तर त्याचनंतर आता इकडे ही जी सरकार आहे ती आता बाहेर आलेली असते आणि आता बाहेर आल्यानंतर ती थोडी पुढे जाणारच असते. तेवढ्यात तिला वाटेत एक गुरुजी भेटतात. खरं तर ते गुरुजी जे आहे ते मानिनी आणि विक्रमचे गुरुजी असतात. तर त्यावेळी आता इथे ही त्या गुरुजींना धडकलेली आहे आणि आता मनस्विनी त्या गुरुजींना म्हणत असते की तुम्हाला दिसत नाही आहे का, मला धक्का लागला ना, नीट चालता येत नाही का. तर त्यावेळी आता इथे गुरुजी तिच्याकडे पाहतच उभे राहतात. गुरुजींना माहीत आहे की ही बाई किती कटकारस्थानं रस्ते आहे आणि हिच्या आयुष्यात असं काहीही चांगलं होणार नाही, असं गुरुजी तिला सांगू लागतात. तर त्यावेळी आता गुरुजी जे आहेत ते बोलतच असतात की तुझा चेहरा असा काही सांगतो आहे की तुझ्या आयुष्यात काहीतरी खूप वाईट घडणार आहे. तर आता मनस्विनी जी आहे ती बोलू लागते की अहो पण तुम्ही आहात तरी कोण, माझ्याबद्दल असं वाईट साईट का बोलत आहात. तर त्यावेळी आता गुरुजी जे आहेत ते बोलतात की आम्हाला ना तुमचा चेहराही वाचता येतो, त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की आत्ताच सुधरा, नाही तर तुमच्यावरती खूप वाईट वेळ येईल, खूप पश्चातापाची वेळ येईल. तर आता इथे ही जी सरकार आहे ती
म्हणत असते की तुम्ही तुम्ही तुमचं तोंड गप्प ठेवाल का? तुम्ही माझ्याबद्दल असं काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते? तर आता गुरुजी जे आहेत ते बोलत जातात की हो, मला माहिती आहे तुम्ही कोण आहात मनस्विनी, असं म्हटल्यानंतर आता मनस्विनी थक्क होते. कारण गुरुजींना तिचं नावही कळालेलं आहे. तर त्याच नंतर आता ही मनस्विनी वैतागली आहे. मनस्विनी गुरुजींकडे पाहून म्हणत असते, की "तुम्ही हे जे काही बोलताय ना, ते बकवास बंद करा. मला काहीही तुमची बकवास ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही." पण आता इथे गुरुजींच्या तोंडून तिने मनस्विनी हे नाव ऐकलं होतं. तर त्यावेळी आता तिला कुठेतरी वाटू लागतं, की ह्या गुरुजींना माझं नाव कसं काय माहिती? माझं नाव कसं काय कळालं यांना? पण गुरुजी तर माझ्या ओळखीचेही नाही. तर त्यावरून ती विचारू लागते, की "तुम्ही कोण आहात? आणि तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती?" तर आता गुरुजी जे आहेत ते बोलतात, की "मला तुझं फक्त नावच नाही, तर मला सगळं काही माहिती आहे. तू काय करतेस? तू कशी आहेस? तुझ्या मनात कसले विचार चालतात? हे सगळं काही मला मिळतं. फक्त मी एक काम करतो. मला फक्त भाकीत करण्यामध्ये मला रस आहे. मी कोडे देतो आणि ते कोडे समोरच्याला उलगडायचे असतात आणि ज्याला ते कोडे उलगडायला जमेल तोच माणूस यशस्वी ठरेल." असं आता इथे गुरुजी या मनस्विनीला म्हणतात. पण तरी देखील आता गुरुजी मनस्विनीला एक गोष्ट सांगत असतात, की "तू तुझी वाट बदल. कारण तू अशी जी चुकीची वाट निवडली आहेस ना, त्याने तुझं कधीच भलं होणार नाही. नेहमी तुझ्या वाटेत काही ना काही अडथळे येत राहणार. तुला वाटेल की सगळं काही तुझ्या मनासारखं होईल, पण इथून पुढे तुझं नशीब जे आहे ना, ते तुझ्याकडनं नाही आहे. ते नशीब सगळं काही उलटं आहे. सगळं काही उलट घडत जाणार आहे इथून पुढे. त्यामुळे आत्ताच वेळ आली आहे तुला सुधरायची. जर सुधरायचं असेल तर आत्ताच सुधरून घे. नाहीतर वेळ निघून गेल्यावरती तुला फक्त पश्चाताप उरेल. तुझ्याकडे काहीच उरणार नाही." तर आता गुरुजींचं जे काही भाकीत आहे ना, ते सगळं काही तिथे मनस्विनीने ऐकून घेतलेलं आहे. गुरुजी जे आहेत त्या मनस्विनीला म्हणाले होते, की "हा जो चेहरा आहे ना, तोच तुमचा घात करणार आहे." तर आता इथे गुरुजींनी हे देखील सांगितलं होतं, की इतिहासात असंच घडतं. ज्यांचा अहंकार खूप वाढतो ना, त्याला एक दिवस त्याची जागा दाखवून द्यावीच लागते आणि असंच एक दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार. तर त्यावेळी आता इथे मनस्विनी रागारागात तिथून निघून गेलेली आहे. पण मनस्विनी तिथून निघून जाते, पण तिच्या डोक्यातले ते विचार काय जात नाहीत. तर त्याचनंतर आता इकडे कबीर आणि सखी दोघेही जण त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. ज्या हॉस्पिटलचा लोगो इथे सखीला त्या मुलीच्या ड्रेसवरती मिळाला होता आणि फोटोमधून तिने शोधून काढलं होतं, की त्याच हॉस्पिटलमध्ये आपल्याला जावं लागेल, ज्या हॉस्पिटलचा लोगो त्या मुलीच्या ड्रेसवरती आहे. तर त्याच लोगोचं नाव इथे पाहून ते ह्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेले आहेत. तर तिथे आल्यानंतर तिथे त्या रिसेप्शनपाशी येतात आणि दोघेही जण विचारू लागतात, की "आम्हाला 22 वर्षापूर्वीची एक फाईल, रिपोर्टची फाईल हवी आहे आणि तेही माझ्या आईची." तर आता तिथली मुलगी जी आहे ती बोलते, की "मॅडम, 22 वर्षांची फाईल म्हणजे ती फाईल आम्हाला शोधावी लागेल आणि तसंही आम्ही ती फाईल तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ते रिपोर्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही नाही देऊ शकत." तर असं बोलल्यानंतर आता इथे सखी जी आहे ती बोलते, की "ठीक आहे." तर आता सखी कबीरला बाजूला घेते आणि बाजूला घेतल्यानंतर सखी बोलते, की "असे तर रिपोर्ट्स आपल्याला मिळणार नाही. तर आता काय करावं?" तर आता सखी थोडा विचार करते आणि त्यावेळी ती कबीरला म्हणते, की "कबीर, यापूर्वीही तू मनस्विनीचे काही रिपोर्ट्स लपवून चोरून आणले होतेस ना, तर त्यावेळी तू ते कसे आणले होतेस?" तर आता इथे तो कबीर तिला सांगू लागतो, की "ते काय आहे ना सखी, मी त्यावेळी डॉक्टरांचा वेषांतर केला होता. खरं तर कपडे बदलून मी तिथे पोहोचलो होतो. आणि मग त्यानंतर ते रिपोर्ट्स मी चोरले होते." तर आता सखीच्याही असं काहीतरी लक्षात येतं. सखी बोलते, की कदाचित आपल्यालाही तोच मार्ग निवडावा लागेल, कारण आपल्याला सरळ मार्गाने तर कुणी ती फाईल देणार नाही. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो, की "ठीक आहे सखी, आपल्याला हे सगळं करायलाच हवं." तर त्यानंतर आता दोघेही जण वेषांतर करणार आहेत आणि ती फाईल जी आहे ते शोधण्यासाठी जाणार आहेत. इकडे आता ही मनस्विनी जी आहे ती विचार करत बसलेली असते, कारण आज
गुरुजी तिला भेटल्यामुळे तिचं डोकं जे आहे ते खूप प्रचंड विचार करायला सुरुवात केली आहे त्याने. कारण गुरुजींनी सांगितलं आहे की हाच चेहरा तुझा घात करणार आहे आणि एक दिवस तुझा अहंकार जो आहे तो खूप महागात पडणार आहे आणि तुला त्याचा खूप पश्चाताप होणार आहे, असं देखील गुरुजींनी सांगितलेलं असतं. तर त्यामुळे आता ती विचार करत असे की खरंच या गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं तर ठरणार नाही ना? खरंच माझा चेहरा माझा घात तर करणार नाही ना? तर आता याच विचाराने तिचं डोकं अक्षरशः फुटायची बारी आलेली असते. तर आता ती विचार करून करून तिला कळत नसतं की काय करावं. खरंच हे सगळं काही खरं घडेल का? असं होईल का माझ्या आयुष्यात? तर त्यावेळी आता ती बोलते की नाही, आता जास्त विचार करून चालणार नाही. हे गुरुजी मला काच भेटले? का आले ते मला धडकायला? असं आता इथे ती मनस्विनी म्हणत असते. तेवढ्या तिच्या लक्षात येतं की इथे गुरुजींनी विक्रम आणि मानेंचं नाव घेतलं होतं. म्हणजे नक्कीच आता विक्रम देशमुखला मी फोन केला पाहिजे आणि त्यांचे घरचे गुरुजी आहेत म्हणजे नक्कीच त्यांना याबद्दल काहीतरी माहिती असेलच. म्हणून आता मनस्विनीने विक्रम देशमुखला फोन करण्यासाठी कॉल केला आहे. तर त्यावेळी आता इथे विक्रम देशमुख जे आहेत ते फोन उचलतात आणि इकडे मनस्विनी जी आहे ती बोलते की कशी आहात आणि काय चाललं आहे, बिझनेस वगैरे कसा चालला आहे. तर त्यावेळी त्यांच्या थोडंसं चर्चा होते आणि त्यावेळी आता ते विचारू लागतात की आज तुम्ही कसे काय फोन केला, तुम्हाला कशी काय आठवण आली. तर त्यावेळी ती सांगू लागते की ते काय आहेत ना, मला आज तुमचे गुरुजी भेटले होते, पण गुरुजींनी ना आज एक भाकीत केलं आहे आणि त्यावेळी मला म्हणून असं वाटलं की तुम्हाला विचारावंसं. मला सांगा गुरुजी आत्तापर्यंत जे काही भाकीत करतात ते खरं घडतं का? तर त्यावेळी आता विक्रम देशमुख जे आहेत ते बोलू लागतात की गुरुजींनी आत्तापर्यंत जे काही भाकीत केले होते ते सगळे काही खरे घडले आहेत आणि गुरुजींनी आत्ताच 16 डिसेंबरचं एक भाकीत केलं होतं ते देखील सत्य घडलं आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ती बोलते की हो का, 16 डिसेंबरला गुरुजींनी भाकीत केलं होतं का? तर त्यावेळी आता इथे ती बोलते की ठीक आहे, चालेल, मला फक्त हेच विचारायचं होतं. तर आता तिने विक्रमचा फोन जो आहे तो ठेवलेला आहे. पण आता तिला जाम टेन्शन आलेलं असतं की तिच्यासोबत खरंच असं काही घडणार आहे का? हा विचार करूनच तिला जाम टेन्शन येतं. तर त्यानंतर आता इकडे ते विचार करत असते की आता माझ्या आयुष्यात आणखी काय काय होणार आहे, म्हणजे कोण माझी वाट लावणार आहे आणि सगळं काही माझं सत्य कोण जगासमोर आणणार आहे, हा प्रश्न आता इथे तिला पडलेला असतो आणि ती आता घाबरलेली असते. कुठे जर माझं हे सत्य सगळ्यांसमोर आलं तर मला पोलिसांच्या ताब्यात वगैरे तर देणार नाहीत ना, हा प्रश्न आता तिच्या मनात आलेला असतो. तर आता इकडे पुढील भागात इथे या कबीरला एक फोन आलेला असतो आणि तो फोन इथे सखीच्या आई तेजस्विनीने केलेला असतो. तर आता इथे कबीरने तो फोन उचललेला आहे आणि कबीरने हॅलो हॅलो म्हणत फोनचा आवाज देखील ऐकलेला आहे, पण तोपर्यंत तिकडनं फोन कट होतो. बहुतेक पावसामुळे हे सगळं झालं असावं. तर त्याच नंतर आता इकडे ही नंदा मावशी जी आहे ती फोनवरती बोलत असते आणि आता इथे तिच्या बोलण्यातून असं जाणवतं आहे की तेजस्विनी जिवंत आहे. तर आता ज्यावेळी नंदा मावशी फोनवरती बोलत होती त्याच वेळी आता इथे ही जी सरकार आहे ती पाठीमागून नंदा मावशीचं फोनवरचं बोलणं ऐकत असते. तर त्यावरून तिला कळालेलं आहे की ही तेजस्विनी जिवंत आहे आणि ती आता नंदा मावशीला म्हणू लागते की काय गं, हे सगळं माझ्यापासून का लपवलंस तू? तुला माहिती होतं की तेजस्विनी जिवंत आहे, मग हे सगळं माझ्यापासून लपवायची काय गरज होती, हे सांग मला. तर आता ती तिला त्याचं कारण विचारत असते. तर त्याचनंतर इकडे आता हा जो कबीर आहे तो सखीकडे आलेला आहे आणि सखी जी आहे ती तिच्या आईच्या आठवणीत रडत असते. सखी म्हणत असते की माझ्या आईने माझ्यासाठी माझ्या जन्माच्या आधीच किती काय काय करून ठेवलं होतं आणि मी तिच्यासाठी एवढंही काही करू शकले नाही. तर आता इथे ती रडत असते आणि कबीर तिला सावरत असतो. कबीर जो आहे तो बोलतो की बेबी सरकार, तुम्ही रडू नका. हे पहा, तुम्ही जर अशा रडलात तर तुम्ही हिंमत हारून कशी चालणार आहे. आपल्याला तुमच्या आईला शोधायचं आहे. तर त्यावेळी असं म्हटल्यानंतर सखी जी आहे ती बोलते की काय हे तुम्ही काय बोलताय कबीर. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो सखीला सांगत आहे की सखी, तुमची आई जिवंत आहे.
तर त्यावेळी आता इथे तुम्ही असं रडून चालणार नाही. तर त्यावेळी आता इथे सखी बोलतं की काय, माझी आई जिवंत आहे. हे सत्य ऐकल्यानंतर सखीला धक्काही बसले आहे आणि आनंदही झालेला असतो. तर आता काहीही करून कबीर आणि सखीला त्यांच्या आईला शोधून काढायचं असेल. आई नक्की कुठे असेल, कशी असेल, हा विचार सखीच्या मनात येऊ लागतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा की सखी कशा पद्धतीने तिच्या आईला शोधून काढेल आणि कबीर कशी तिची साथ देईल आणि या सगळ्यात या मनस्विनीचं काय होईल. एकदा की तेजस्विनी सखीला सापडली तर या मनस्विनीचं काय होईल हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा. आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.